भाग 2. लतावृक्षाने आणि पशुपक्ष्यांनी भरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पोहोरलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चतोर, चातक, कोकीळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलाटणानं भल्या पाटे जागं होणारं. गायीच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं. रोज प्रहराच्या रणानं त्यावेळी कदंबाच्या गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं. घंटाच्या तालबद्ध आवाजासह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत पळतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अभ्राकासारखं शांत झोपी जाणारं. इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंय. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनं गंगामातेच्या क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. पांढरट निळ्या पाण्याचं क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य. त्यातल्या पाण्याच्या बिंदूलाही माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्यांच्या थेंबाची दाट ओळख आहे. याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक खट्याळपणानं ओढून लावलं आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबर मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात, पण मला म्हणालं तर ते नेहमी रथासारखं वाटतं. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैररथ असावा असं दुर्वळ दिसणारं ते गंगेचं पाणी खरखर कुठंतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे की काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येईल. तर कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसवलेल्या असतात की त्यामुळं त्या निळं छत सोडून पृथ्वी तलावर खळखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच झेपावून येईल. मी आणि माझा छोटा भाऊ शोन, आमचं ते चिमुकलं जग. शोन, होय शोनच. त्याचं मूळ नाव शत्रू होतं, पण सर्वजण त्याला शोनच म्हणत. शोन माझा धाकटा भाऊ. तसा वृकरथ नावाचा आणखीन एक भाऊ होता मला, पण तो लहानपणी मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोन आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपण जग भरलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या 2 भोळ्याबाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं. तिथं खोट्या प्रतिष्ठेची नकली संकेते नव्हती किंवा स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ 2 भावांचे निर्हेतुक जग होते आणि त्या जगांचे केवळ 2च द्वारपाल होते, एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतीनं माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी धार छेडली जाते आणि नकळत काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेने ओथंबलेले असे 2 अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात चिटकन येतात. पण एक क्षणभरच लागलीच मी टिपतो, कारण मला माहिती आहे की अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूच्या पाण्यानं कधीच विझत नसते. तरीही हे दोन्ही अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही, कारण या 2 अश्रुबिंदूंच्या मोठ्या मोलाचं असं काही माझ्या आयुष्यात काहीच होऊ देऊ शकलं नाही. आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं माझ्या आईबाबांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता असे अस्तित्वात असेल असं मलाही वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीच केली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच. आणि म्हणूनच मी त्यांच्या स्मृतीला माझ्यासमोर डोळ्यात काही कृतज्ञतेने भरलेलं, काहीसं मायेने ओथंबलेलं असे केवळ 2च अश्रू उभे राहतात.